निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी शिवसेनेच्या खटल्याचे वकील व्हावे. यमाई देवीच्या कृपेने वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गटाने घेरले. नमस्कार, मी गौरव, तुम्ही बघताय मराठी पॉलिटिक्स. यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले. पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकावणारे का ठरले? महाराष्ट्र एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? शिवसेना हे नाव धनुष्यबाणासारखे चिन्ह ही सुद्धा महाराष्ट्रातील जनतेची श्रद्धा होती. संविधानाच्या 10व्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर 13व्या अवताराचे आदेश भारी पडले. यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे, बोला तयारी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांवर टीका केली. देशाचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे, पण मोदी शहांचे राज्य आल्यापासून संविधान धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही, याचा खुलासा स्वतः मावळत्या सरन्यायाधीशांनी केला. मागची 10 वर्षे न्यायव्यवस्थेच्या बाबतीत गोंधळाची गेली व या गोंधळात डफ तुंतुने वाजवण्याचे काम या क्षेत्रातील मोठ्या लोकांनी केले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुणे जिल्ह्यातील त्यांच्या कन्नेरसह यांनी गावे जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतले व सांगितले, गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो. चंद्रचूड यांनी एका प्रकारे कायदा व न्यायदान क्षेत्रातील कर्तबगार लोकांवर व त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली. हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील त्यांची वरिष्ठता यामुळे चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले असे कायदा क्षेत्रातील त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते. पण त्यांच्या गावातील देवीच्या श्रद्धेमुळे ते सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले अशी वेगळी माहिती देशासमोर आली. चंद्रचूड साहेब रोज पूजा करतात, त्यात चुकीचे काहीच नाही. काही न्यायाधीश कपाळास गंध लावतात, टिळा लावतात. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या मेगा भरती न्यायदान क्षेत्रात मागच्या काही वर्षात सुरुवात झाली. त्यामुळे आमची न्यायालयी अनेक धार्मिक राष्ट्रातील न्यायव्यवस्थेप्रमाणे वर्तन करीत आहेत. श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने पडू नये. पंतप्रधान, गृहमंत्री राज्य चालवताना हिंदू मुसलमान असा भेद उघडपणे करतात. बलात्कार करणारे हिंदू असतील व पीडित मुसलमान असेल तर ही पीडित सरकारची लाडकी बहीण ठरत नाही, तर बलात्कार करणाऱ्या झुंड टोळ्यांची सजा माफ करून त्यांचे सत्कार ठेवले जातात. अशी अनेक उदाहरणं गेल्या 10 वर्षात घडली. कायद्याने घटनेतील कलमानुसार न्यायदान होते का याबाबतचा कौल आता न्यायाधीशांनी आपापल्या देवांनाच लावायला हवा. चंद्रचूड साहेबांनीच तो मार्ग दाखवला आहे. सरन्यायाधीश म्हणतात, बाबरी खटल्याचे अयोध्येतील राम मंदिराचे प्रसारण माझ्यासमोर आले तेव्हा मी देवासमोर बसलो. हा खटला सोडवण्यासाठी देवाला प्रार्थना केली. मी देवाला म्हटले, आता तुम्हालाच कोणतीतरी तोडगा काढावा लागेल. सरन्यायाधीश कोणत्या देवासमोर प्रार्थनेसाठी बसले? विष्णूच्या 13व्या अवतारासमोर बसले की 14व्या? पण तोडगा निघून अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. मात्र मंदिरात प्रभू श्रीराम हे लोकसभा निवडणुकीत 13व्या अवताराला प्रसन्न झाले नाहीत हे नक्की. श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने पडू नये. येथे कायद्याची कामे कुचकामी ठरतात. देवाच्या कृपेने भारताचे न्यायदान अयोध्येतील राम मंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली, त्यांनी ती लाल केली. त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मभूषण किताबाने सन्मानित केले. हा भाजपच्या श्रद्धेचा भागच आहे. या सगळ्या चर्चेचा सारांश किंवा जजमेंट असे की देवाच्या कृपेने भारताचे न्यायदान सुरू आहे. एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायाधीश ध्यानस्थ होऊन देवासमोर बसतात व देव कौल देईल त्याचप्रमाणे मार्ग निघतात. बहुधा त्यामुळेच न्यायाधीशांच्या टेबलावरील संविधानाचे पुस्तक आता त्या न्यायदेवतेची डोळ्यांची पट्टी उघडून तिच्या हातात देण्यात आली. न्यायदेवता निर्जीव आहे व तिच्या हाती संविधान देऊन काय मिळवले? न्यायदेवतेच्या हाती तलवार होती, ती आता सरन्यायाधीशांनी काढून घेतली. त्या हातात मशाल अधिक शोभून दिसली असती. न्याय क्षेत्रात जो अंधकार पसरला आहे तो जाळण्याचं काम या मशालीने केले असते. सरन्यायाधीशांनी आपल्या श्रद्धेने हे बदल घडवले. जग हे श्रद्धेवर चालते, पण न्यायदान श्रद्धेवर चालू शकते काय? न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? आमची न्यायव्यवस्था निष्पक्ष आहे ही श्रद्धा भारतीयांच्या मनात होती, ती श्रद्धा आता नष्ट झाली आहे. आमची न्यायव्यवस्था निष्पक्ष आहे ती श्रद्धा भारतीयांच्या मनात होती, ती श्रद्धा आता नष्ट झाली आहे. आपण ज्ञानवादी व विज्ञानवादी आहोत हे न्यायालयाने समजून घेतले पाहिजे. महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईनने म्हटले आहे की हे जग आपण चालवित नाही, ते स्वतः चालविले जाते आणि त्या चालविण्यामधील आपण एक भाग असतो. परमेश्वर या विश्वाशी जुगार खेळत नाही अशी आईन्स्टाईनची धारणा होती. त्याचबरोबर तो परमेश्वर मानवजातीलाही या भूतलाशी जुगार खेळायला परवानगी देणार नाही असे आईन्स्टाईनचे ठाम मत होते. पण आमची सर्वोच्च न्यायालये आईन्स्टाईनच्या मार्गाने न जाता 13व्या अवताराच्या इच्छेने काम करतात. यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले. पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? 2.5 वर्ष हा खटला फक्त तारकांच्या घोटाळ्यात अडकून ठेवला गेला. शिवसेना हे नाव धनुष्यबाणासारखे चिन्ह ही सुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होती. संविधानाच्या 10व्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा असा साक्षात्कार सरन्यायाधीशांनी देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर 13व्या अवताराचे आदेश भारी पडले.
ईश्वराचे न्यायदान गद्दार बेईमानांच्या बाजूने असेल तर महाभारतातील धर्म अधर्माचे युद्ध, रामायणातील रामरावणाचे युद्ध यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याची वकील व्हावी. बोला, आहे का तयारी? असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.